गोटचा सर्जा खूप फेमस आहे. तसाच क्रिकेट मध्ये अंश इलेव्हन खेळे आई संघ तितकाच फेमस आहे. थँक्यू थँक्यू. ते आपल्या तलोजाची फॅमिली. चला पटेल फॅन. येस मयूर वाघमारे फॅन. थँक्यू थँक्यू. एक बॉल एक एज लागल्याने नाव सेकंड करत क्या बात है. काम येत थांबवले रे त्यांच्या मार लवकर दोघांना. कोणचं घेऊन पाला सुमेन मंडी ए आना रॉयल कलंबलीचे ओपनिंग जोडी. खेकड्यांचा रसा. चला चालू करा मित्रांनो. खेकड्यांची ग्रेव्ही आहे बघा. हॅलो एव्हरीवन, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे फायनल डे पनवेल प्रीमियर लीग, म्हणजे आमच्या पनवेल तालुक्यातली एक नामांकित टुर्नामेंट. तर आज माझ्यासोबत माझे टीममेट्स म्हणजे माझ्या गावातले प्रेम आणि ऋतिक आहे आणि आपला समाजसुद्धा आहे. तर आता आम्ही इथून चाललो डायरेक्ट संस्कार स्पोर्ट्समध्ये, जिथे बॅट ठेवलेले आम्ही हिटिंगसाठी, आणि तिथूनच डायरेक्ट ग्राउंडवर जाणार आहे. सकाळी 11:30ची मॅच आहे, ती पण आहे प्रसन्नसोबत. तर जाऊया डायरेक्ट ग्राउंडवर. ग्राउंडवर बघतो आधीच भाईने बिनकामाचे प्लेयरही सुरुवात केली. समोरच असा ग्राउंड आहे इथे, बाजूला नारोपाणी आहे. तर पिऊनच जाऊया. 10:30 वाजले जात तशी. 1 तास आधी पोचलोय पीपल ग्राउंडवरती. आणि हा आहे ओवे पेठ येथील मैदान, मेट्रो स्टेशनच्या खाली समोर रामशेट कॉलेज. आज आहे शेवटचा फायनल डे. सर्व ऑर्गनायझर कमिटी इथं आहे, रेडी होतात फायनल डेसाठी. विकेटवरती लाईनिंग चालू आहे. आमची मोकाट पोरा. चला विकेटवर जाऊया. ही आहे पनवेल प्रीमियर लीगची विकेट. परफेक्ट 22 पावलांची असते. फायनल डे पर्यंत राहिले बघा कसे. 6 बघा. लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ ही भूमिका आहे. काय बोलता? टाइम यायला नको. जर बाउंड्री मारून माणसंच नव्हते एक ठिकाणी. पहिले एक टॅक काय बोलता? एक पॅक मारल्याशिवाय भाईची माणसं येत नाही काम करणारी. तो चोरला कोणी तर बघून तो याची करतो. कालपासून तो हेच करतो. मी तुला बोलतो काय मग? तुला मोठा काय का बारका आहे का? हा असं हा आवरत आहे याच्याशी कालपासून चालू होतं. सगळं लेअर मारलं समाज माती. अरे मी बोलतो काय तुला नाही येत तर? अरे त्याला बारका द्यायचा ना मोठा तुला द्यायचा. पहिली आमची जी क्वार्टर फायनल होती प्रसन्नासोबत, ती आम्ही जिंकलो. शूट करायला तसा वेळ भेटला नाही, परंतु मॅच एकदम भारी झाली. आमच्या बॅट्समन लोकांनी बॅटिंग चांगली केली. मी 16 रन केले. एकाने शेवटला फायनल टच दिला 28 रनचा. त्याच्यामुळे कदाचित आम्ही ही मॅचला डिफेंड केली. 68 रन आम्हाला 78 रन आम्ही केले. 80 रन डिफेंड करायचे होते, 79. आणि आम्ही डिफेंड पण केलं. शेवटच्या ओव्हरला 36 ठेवलेले आणि आम्ही जिंकलो. आणि आता आलो आहे जेवणासाठी. सर्व टीम आपली जेवते तिथे. हे आपले तलोजाची फॅमिली आहे. मॅच बघली? मॅच बघली दादा. तुझी बॉलिंग आम्हाला लय एकदम आवडते, म्हणून आम्ही उस्मान पटेलचा मी पण बहुत मोठा फॅन आहे. लेकिन तू पण मित्र आहे त्याचा. आम्ही तुझे व्हिडिओ बघित असतो आणि आम्हाला भरपूर चांगला वाटतो. आता तुम्ही एक काम करा, आमच्या संगती मग जेवायला चला. आता ही पोरं आतमध्ये जेवायला बसले. आता त्यांचा 16 एक नाही, तुम्ही मानाप्रमाणे आमच्या पट्टी. आता मी दुपारी नाही, मग मॅच झालो. पक्का पक्का. मग मी तुम्हाला घ्यायला चालेल. ओके भेटू आपण. थँक्यू. ते आपल्या तलोजाची फॅमिली.
चला पटेल फॅन Yes. मयूर वाघमारे फॅन. थँक्यू. तर असे तळोजामध्ये हा तळोजाचा एरिया आहे आणि इथे गजिबो म्हणून एक त्यांची सेकंड ब्रांच तिकडे मोठी आहे, पण हा त्यांचा मेन रेस्टॉरंट आहे. सगळी पोरं आतमध्ये जेवतात. कांदे बिंदे बघा, AC मध्ये बसले सगळे. दबाकले जेवतात. आमचा मॅच हिरो, आमचा हिरो आजच्या मॅचचा मस्त दाबून जेवतात. जेवून झाल्यावरती निघालो होतो आम्ही ग्राउंडवरती. असं पोटा बघा यांची किती खाऊन आले ना. असं वाटतं 2-4 दिवस जेवलंच नव्हतं रे तुम्ही. तर इथून जाणार डायरेक्ट अंगाची. ते एसीन जायचं खरं, एसीन बसून जास्त बिनकामाचा तरच आहे आपल्याला. कोण आहे आपला एअरबॅग टॉपचे आहे माझ्या. तर आमच्या निघाल्या त्या गाड्या पटापट. तर आम्ही पुन्हा एकदा आलोय ग्राउंडवरती आणि इथे मॅच चालू आहे. अंगद वर्सेस विशाल दादा. अंगदच्या टीममध्ये आहे किरण पवार. चला तुम्हाला लगेच बॅटिंग दाखवतो. पहिलीच ओव्हर चालू आहे आणि किरण आता स्ट्राईकवर आला परत. बघा आता 6 मारतोय. खूप इझी 6 जातात इथं. पवार आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल, परंतु त्यासाठी थोडासा वेट करावा लागेल. यावे लागणार केलाय प्रहार करत असताना डीप मिड विकेट काउंट कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द पार्क. किरणच्या बॅट मधून षटकार. मध्यम गती गोलंदाज आउट द विकेट. या ठिकाणी डावकर आताच्या फलंदाजासाठी मारा करतोय. मागील चेंडूवरती चौकार आल्यानंतर सिंगलला स्ट्राईक रोटेट करण्याचा मानस होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. कदाचित फुल टॉस मध्ये जर का मध्ये आहे की ज्या वेळेला माझी संधी येईल ना त्यावेळेला माझा ब्लास्टही या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये त्यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवरती आडवा बॅटचा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू ना पुन्हा एकदा तेच चित्र. अंतर गाठण्याची उंची गाठली, परंतु इथे काय घडतंय मैदानाच्या आत. अगदी संधी होती झेलबाद करण्याची. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी रेफर केला जाईल, परंतु प्रथम दर्शनी जर पाहिलं तर थोडासा अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळतात. तिसऱ्या गजानन शेठ पाटील, मारुती शेठ पाटील आणि तुषार शेठ पाटील या तिन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि तिन्ही संघाचा संघ आहे. कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पहिल्या 2 षटकांमध्ये आघाडीच्या गोलंदाजांना केलेली दमदार सुरुवात आणि अगदी त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकणारी ही गोलंदाजी आपण विजयकडनं मैदानाच्या आतमध्ये पाहतो. 7 चेंडू आलेले आहेत आणि या 7 चेंडूंमध्ये 1 षटकाराच्या मदतीने ते आपल्या वैयक्तिक 11 या धावसंख्येवर घेत आहेत. इथून पहिला चेंडू नॉट करण्याचा प्रयत्न होता. निस्तानिक स्ट्रोक चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. झेल खाली प्रमोद. कंप्लीट केला जातोय झेल आणि ज्या विकेटची गरज होती आता पूर्णतः दबावाखाली पाहायला मिळतोय. त्या खेळाडूला मात्र जितका जास्त वेळ तुम्ही नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ठेवणार ना ती संघासाठी जमेची बाजू असेल. त्यावेळेला नवीन बॅटर अंगद राहूनच आपण हे दर्जेदार आयोजन पाहतोय. यावेळेला मात्र टायमिंग परफेक्टली अगदी आपल्या डगआउटला मानवंदना देणारा अंगदच्या बॅट मधून येतोय. दमदार स्ट्रोक षटकार. आपली रक्का आणि 3 या धावसंख्येवरती पहिला ओव्हर आघाड गोलंदाजी करणारा सोनी एलिसी नाईक जोडी स्नेहा स्पोर्ट्स कोली बहुरिया संघाला निराशजनक धाव परफॉर्मन्स विजय मग गोलंदाजीसाठी अशी स्पर्धेची लढत गोलंदाज ऋषिकेश माली रफ्तार केवली निर्णय कसा बघतोय. जिकाल घ्या जिकाल. वा वा वा. कशी कशी खुशी बघ खुशी बघ. हा मालक मालक खुश व कसलं डेंजर. आमचे कॅप्टन पारी केली तशी पण अजून आमचा कॅप्टन प्रेशर. पण बॉलिंग बद्दल काय बोला. आपला जुना ब्या करणार नाही. जुना विशाल जितेकरची बॉलिंग
संघ मालक आणि या मी सर्व मालकांचं मनपूर्वक 100% विशाल जिंदे, आई कर्णधार संदेश पाटील, पुढच्या मार्गदर्शक मॅचचं आलं अनिल प्लेअर पवार. लगेच पवार आव्याला भेटले मॅन ऑफ द मॅच, डेंजर बॉलिंग केली. रायगड प्रीमियर लीगला एकच संघात आहेत आम्ही दोघं. गरज आहे 16 बॉल 43 मॅच आणि इथे अमन ब्रिगेड फॅमिली सेमीफायनलला आलेत. मॅनेजर टीमचे मॅनेजर आहेत का? लॉंग पॅक्स इतकं सोपं नाहीये. फार त्यांची पहिली ग्रामीण मधली सेमीफायनल होणार आहे वलवली विरुद्ध बामण डोंगरी. टॉपची टीम, टॉपची पाहिला आहेत दोन्ही. बाउंड्री गेली. 38 ऑन बोर्ड वर बघा मिळतंय. षटक लांबलाय. यावेळेस बाबा अटीटटीचा सामना होता दोघांच्या. क्लीन बॉल आणि या क्षणाला फर्निचर केला डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. 6 मारल्यावर कशी छाती टाईट नंतर बोल्ड. एक चेंडू 2 धावा. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. वाईट सोडून दिला बॉलला. दूर ठेवला. पंच सांगतात वाईट बॉल. कोण जिंकल? आता फिक्स झाले. कोण जिंकल? डोंबिवली कुठे आहे? काय कमालीचा क्रिकेट राहिला. नक्की सांग कोण जिंकल. तुला काय वाटतं? तुझा एवढा बाहेरशी तुमच्या टीमला सपोर्ट करता काय अंदाज आहे तुझा? काय वाटतं तुला? कोणच्या पैसे लावतात? बॉल मारला तर बॅटिंग मध्ये जिंकतील. तिकीट टू सेमीफायनल. ही परत आतमध्ये झाली मीटिंग. बाकी सेमीफायनलचा 3000 लोक सध्या ऑनलाईन बघतायत आणि 1 बॉल 2 ला वाईट टाकला. तू भाव देतं का? काय जबरदस्त ही लढाई आहे. कितीला किती? एक चेंडू आणि एक धावेची गरज. माझा कोण कोण जिंकू मला काय करायची? चला त्यालाही. भाव देतं घे. 100ला 120. बॉल आणि एक धावेची गरज. चित्त ठरवलं. तो 1000ला 1200 झालं. तो हा सामना चल लागले. क्रिकेटमधील गतीला कधी 500ला नाही 500ला 600. लढत कशी असते. कोणचं कोण तू? 1200. तू कोणचं कोण पण? मला भाव भेटेल एक रन. भाव भेटेल. तुझं काय? तू बॅट्समन कोण आहे का? बॅट्समन जिंकतील मग तू बॉलर व. मैदानात प्लीज आपले डोळे बंद करा कारण ही मॅच तुमच्यासाठी नाहीये. एक बॉल एक पाहिजे. धरधर करणारी मॅच वैभवजीने सांगितलं आणि आता डीजेने वाजवलं. ही मॅच जिंकेल तो सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणार आहे. 75 येणार. एक बॉल एक रन. टाळ्या होऊन जाऊन द्या. प्रेक्षकांना विनंती आहे, मी थांबणार आहे, तुम्ही थांबू नका. एकदा जोरदार टाळ्या. एक बॉल एक एज लागले आणि नाव सेकंड क्या बात है. सुपर ओव्हर झाली आहे. पैसे ना पैसे ते याच्यात जमा करतात ना. काय झालं? कोणत्या पैसे जमा करतात ते ज्याचं त्याला का त्याला चान्स गेली बघ. सुपर ओव्हरला कोण जिंकल? आहे तीच. अजित काय बॅट्समन. सुपर ओव्हरला कोण जिंकल? अरे बाबा पाहुणे आलेत. पाहुणे जितू सर आणि त्यांचे पाहुणे. ए लग्नाचा जितू ये इकडं. दोन्ही संघाचे माझा खास मित्र जितू शेठ पिसारवेतून एक नामांकित. ये इकडं मोठा लगेल लपू नको. नाही म्हणा पाहिजे लॉग मध्ये तू पाहिजे नाचो होतो ना तो रायगड प्रीमियर तो कट करून टाक परत. कंचा राहू दे. एवढा काय धंदा झाला? मित्रांनो हे आहेत आपले जितू भाऊ. यांच्या लवकरच मॅच येणार आहेत. अनाउन्समेंट कधी येते आहे का? फेब्रुवारी मध्ये पहिल्या हप्त्यात. 4 व्हीलर यांच्याच घरी जिंकलेलो मी. परत जितू आता म्हणून सर्व काही ओके झाला. परत जिंके परत चालेल चालेल मग यंदा उजावशील ना. फिक्स डन. तर सुपर ओव्हर इथं होणार आहे. थोडा वेळ घेतला इथं. त्याचं कारण बहुतेक असं असू शकतं की प्राईज जे इंडिव्हिज्युअल होते ते यायला थोडा उशीर झालेला. थारे सरप्राईज गिफ्ट ग्रामीणला थारे. ग्रामीणवाला ना थारे का? प्राईज आणि सोलाला कधी थारे. तर इथे सायकली ज्या इंडिव्हिज्युअल आहेत बेस्ट बॅट्समन. एक विशालची एक रत्नूची. विशालची बेस्ट फिल्डर एकाची येते लय किपिंगला. कांटालम बिचार अजून सेमीफायनल नाही. बिचाराचा तेज उतारला. 4ला आले. कलर वाहता काय झाला काय पाहिजे. न्यूझीलंड झालाय मॅटर. सुपर ओव्हर काय अजून चालू होत नाही. काहीतरी प्रॉब्लेम आहे काय आम्हाला समजलं नाही अजून.
बघूया काय होतंय. ग्रामीणची सेमीफायनल खेळवणार आहेत. वलवलीकर बसलं स्टेजवर, तिकडे बामणडोंगरी फिल्डिंगला उतरते. काय विषय हा? काय विषय का मॅच थांबवले रे? त्यांच्या मार लवकर दोघांना कोणचं घेऊन रॉयल कलंबलीचे ओपनिंग जोडी. संघ जिंकला तर आम्हाला पॉकेट देणार नाही. आम्ही कोणाची बाजू घेऊन बोलत नाही. अक्षयला तेव्हा सांगितलेला का जो गोलंदाज तुम्हाला डाऊटफुल वाटतोय त्याच्यावर नो द्या, त्याच्यावर बोली लावू नका. तेव्हा 32 संघ झोपले होते का नपीत पेरला येतात त्याला नो द्या. सुपर ओव्हरची वाट बघतात आणि झाली सुपर ओव्हर. टिकट किसे मिलेगा? 4 बॉलमध्ये 5 रन पाहिजेत. आता पहिल्याच बॉलवरती हो, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. स्पर्धेला आले, शोभा वाढवली, 4 लावले तुम्ही. अविनय इट्स आउट टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. मयूर वाघमारे पहिल्या बॉलला इथे मात्र खेळत असताना संघाचा मयूर वाघमारे, मानपाम देवतचा सितारा सेमीफायनलची मॅच थोड्याशा चुकीमुळे आमची हरलो आम्ही. जर माझ्याकडून एक सिंगल झाली असती तर नक्कीच टार्गेट सेट करता आलं असता, कारण की पहिल्या 10 ते 11 बॉलमध्ये आम्ही 36 केलेले. पण शेवटला चांगली बॉलिंग केली कळंबोली संघाने आणि मी बॉलिंग करताना सुरुवात पण चांगली झालेली पहिल्या 3 बॉलमध्ये. पण शेवटच्या 3 बॉलमध्ये मला 2 6 आले. तिथे मॅच परत त्यांना स्टार्ट भेटला. काही चुकामुळे मॅच हारतात. त्यातलाच एक मला असं वाटत होतं की आज कदाचित हरू शकतो आम्ही, कारण की सर्व चांगली खेळत होती, सर्व पूर्ण टीम चांगली खेळत होती. पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मॅच तर झाली. आता आलो आहे आम्ही जेवायला पटेल ढाबा म्हणून, तो चौद्यामध्ये. चला तुम्हाला दाखवतो. तर हा आहे पटेल ढाबा कळवजामध्ये. हे पण एक स्पॉन्सर आहेत नदीमबाई. जेवायला आपली पब्लिक बसले. स्पॉन्सर बोलले जिंकले हारले काय प्रॉब्लेम नाही, जेवून घ्या. तर आम्ही मागवल्यात चिंबोऱ्या बनवायला दिलेत. चिंबोऱ्या बनवायला दिलेत 1200 रुपये किलो. आणि आमचे पाहुणे फक्त जेवणासाठी आले. तर मॅच तर आता पनीर पिमेलीची झाली आणि आमचे संघाचे मॅनेजर आहे लॉलीपॉप घेतले तुडवीत. एकच बस होईल. तर ही आलेली आहे हड्डी चिल्ली. लॉलीपॉप तंदुऱ्या लोलवल्यानंतर हड्डी चिल्लीचा कार्यक्रम करताना आपले बंधू. या चला घ्या, सुरुवात करा. व्हिडिओसाठी थांबलेलं. तर काही नेक्स्ट मेनूमध्ये होता आपला 2 आणि अजून एक आहे. डबा काय खातील आज. वाट बघतात कधी व्हिडिओ कट होते ना, एकदाशी चालू करतात मशीन. हे यो गडी आहे ना, तुम्हाला मॅच मध्ये ना दिसला, यो टेबलांवर जेवायला दिसला तुम्हाला. ऍक्च्युली हा प्लेअर आहे ना, हा दुसऱ्या टीमचा प्लेअर आहे. निव्वळ मॅच बघायचं कारण देऊन जेवायला येत होता. त्याचा टेबल सापच कंटिन्यू. तयारीतच आहे. कधी व्हिडिओ कट होतोय आणि एकदाशी साग येतोय. शर्यतीमध्ये गोटचा सर्जा खूप फेमस आहे. तसाच क्रिकेटमध्ये अंश 11 खेळे आई संघ तितकाच फेमस आहे. असे रॉयल पॅकर लोकनियुक्त सरपंच सन्माननीय शैलेश शटमाली खेळे, त्यानंतर पंकजी माली खेळे, संदीपजी माली खेळे, सर्वांचं मनपूर्वक आभार. ट्रॉफी क्रिस्टल ट्रॉफी जवळपास 22 किलो वजन तिचं आहे. ते रुपेशजी पाटील साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती रुपेशजी पाटील साहेब उलवे, त्यांनी आम्हाला ती ट्रॉफी सतत 4 वर्ष पुरस्कृत करून दिली. आणि चॅम्पियन ठरतोय पनवेल प्रीमियर लीग सीझन 4 संघ आहे रॉयल कलंबोली. रॉयल कलंबोलीचे सर्व सपोर्टर्स, रॉयल कलंबोलीचे सर्व प्रेक्षक, सेकंड प्राइज विनर्स. सगळा
मजा आली ना. ते इथे रॉयल कोलंबोली पुन्हा एकदा चॅम्पियन झाले 3rd टाइम. सगळ्यांचा प्राईज सेरेमनी झालाय. तर बेस्ट बॉलरची सायकल आहेत. हे बघ रॉयल कोलंबोलीवाली बघ कसं धावता इकडं तिकडं. दिवा पाटील साहेबांची क्रिस्टल ट्रॉफी गेले पुन्हा एकदा रॉयल कोलंबोली संघाला. आणि इथे बघू शकता प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी ऋषी माळी, ज्याला 1 रनने भेटले फक्त, आणि परेश केला बेस्ट बॅट्समन. नाच. माझा काय संबंध नव्हता. मी जर फायनल जिंकतो ना, सिरीज विरीज नथिंग होती माझ्यासमोर. नंतर धन्यवाद सगळ्यांचा. आम्ही मनपूर्वक आभार सिरीजचा मानतो. प्लेअर आलेला आहे बाईक घेऊन, पर्वत चौथे, आणि सेकंड ज्याने प्राइज सगळ्यांनी भेटला या मिळून टीमला. सपोर्ट केला, ज्याने आर्थिक पाठबळ दिले, ज्याने वस्तू सर्व स्वरूपात टीम्स आपले मदत फोटो केली. काढतायत. प्रेक्षकांनी भरपूर उधळून प्रतिसाद दिला. कोणाचं ग्रामीण नजर संघ चुकलं, वलवली पाव 3rd असेल, प्राइज. तर क्षमस्व. कोणाचं कटावर राहिलं असेल. फोटो सेशन चालू. तर मित्रांनो, बक्षीस समारंभ संपलाय आणि सर्वात श्रीमंत प्लेअर मिस्टर कुणाल तारेकर, सर्वात श्रीमंत प्लेअर इथे तुम्ही बघू शकता. त्याच्या गुगल पेला किती अमाऊंट आली बघा, दाखव लवकर. तब्बल 1 लाखाची धनराशी. 50,000 जमा झालेले आहेत बघा. एकदम खुश दिसत आहेत. कसं वाटलं तुम्हाला पुणे प्रीमियर लीगचा एक्सपिरियन्स? आयोजन एकदम मस्त होता. खेळायला पण खूप मजा आली. पैसे आलं, बरा वाटला. पैसे भेटतच राहतात, पण माणसाचा परफॉर्मन्स आणि टुर्नामेंट चांगली खेळायला भेटते. खूप मजा आली. मजा आली आणि काय क्राऊड होता. वाव. मजा आली एकदम. पुढच्या वर्षी फायनलिस्ट नक्की का? फायनलिस्ट जाऊ. जमलं. नाही, माझा पीपीएलचा फायनलिस्ट व्हायचं 2 वर्ष. ते ग्रामीण जिंकलं. ते बाकी पीपीएलचा परफॉर्मन्स बद्दल काय बोलाल? पीपीएलचा परफॉर्मन्स झालाच नाही भाई, पण जरा काय झाला? कप्ताननी जरा हे केला. हे केला म्हणजे काय केला? कप्ताननी जरा साथ मिळली. जराशी कप्तानांनी साथ देते ना, तर आज चॅम्पियन आम्हीच झालो असतो. चल झोप. छान आलं. चल वाटलं आम्ही काही तर जेवायला आलो. आमचा कॅप्टन केला असतो तर केला असता. तर गाईज हे आहेत 2nd प्राइज विनर, आणि बघू शकता तुम्ही कसे कॅश मस्त आहेत. फुल खुश आहे. अमर भाऊ, तुम्हाला किती आनंद आहे? टुर्नामेंट जिंकलेत. आनंद नाही, वाईट वाटला. खरं चॅम्पियन व्हायचा होता, तो स्वप्न अपुरा राहिला. हेच प्रश्न मी विशाल दादाला विचारतो. टुर्नामेंट चालू व्हायच्या आधी तुमची काय कंडिशन होती, आणि आज तुम्ही चॅम्पियन होता थोडंसं राहिलं? मला एवढंच माहित होतं की जेव्हा आम्ही टीम घेतली ना, तेव्हा आमची टीम कागदावर एवढी भारी नाही, आमची एकजूट आहे. हेच प्लेअर घेऊन आम्ही श्रेया स्पोर्ट्समध्ये खेळतो. हीच प्लेअर, हेच टीम, सगळे आणि ह्याच्यातून तुम्हाला बेनिफिट होणार आहे. त्याचा कसं काय? ह्याच्यातून बेनिफिट होणार, त्याची जोरात पार्टी होणार एकदम. ते मर्यादित आहेत? नाही, मर्यादित नाही. आम्ही खुल्ला ठेवलाय. ओपन आहे, ओपन टुर्नामेंट आहे. ज्याला जमेल त्यांनी यायचं. ज्या दिवशी लोकेशन भेटेल त्या दिवशी त्या लोकेशनला पोचा. पूर्ण आहे आपला. तर अशा प्रकारे सगळ्यांचे प्राइज डिस्ट्रीब्युशन पण झालाय, आणि चेहऱ्यावर आनंद बघू शकता गाड्यांच्या. पैसा हसतय. मयूर जाणारे पुकेत जाणारे वाटा भेटले. बघू शकता मित्रांनो, कधीपासून मस्त आहेत. गेली थुक्की संपायला आली तरी ही कॅश काय संपे ना. दमले विचारे कॅश मिळून. अमर दादा, तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद आहे ना यार, खरंच 1 नंबर आनंद. मला फक्त चॅम्पियन बनायचं होतं, बस माझी एकच इच्छा हे होती. रनर अप होणं पण मोठी गोष्ट आहे यार. मोठी गोष्ट. 32 टीम मध्ये आपण एक, ती मोठी गोष्ट. म्हणजे तुझ्या पण ना अपेक्षा खपना बोललो. कमाल आहे. इच्छा होती. इच्छा माझी बी होती, एकदा आम्ही पण मी खुशी आहे. मरत आलो होतो. त्यात 4 बॉल 18 मुक्कानी जिंकवली. नाही, 3रा जो चक्रावला ना, मी दाखवील लोकांना काय या गाड्याकडे काय ताकद आहे. त्याला पिचव झोपाला आलता, अर्धे पिचव तरी चक्का मारला त्यांनी. म्हणजे अजून पण तो चक्का त्याला मारले ना, तो बी बोलला भाई आजपासून मी बॉलिंग करणार नाही. चक्कावर मारायची पद्धत आहे. अर्धे पिचव. आणि मुक्कानी 6 मारला ना, सर्वात जास्त धाव. अक्षय इकडे हा माणूस आहे ना, मुक्कानी चक्का पाराच्या आधी मुक्काची मिठी मारायला गेला. स्पीड किती आहे विचार करा तुम्ही. 100%. नाही, ज्या संघात तुम्ही खेळता ना त्या हिशाला आम्ही पण आहोत.
सगळ्यांना लोकेशन येणार आहे, त्या लोकेशनवर ज्याला पोहोचता येईल त्यांनी पोहोचायचा. पार्टी तिथं होणार. प्राईस डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर आता आम्ही सर्वांना पेमेंट्स वगैरे झाले. छोटी छोटी रक्कम प्लेयर लोकांना भेटले. काही न करता घेणारे आमचे 2 बंधू, त्याच्यातील एकाला भेटले मॅन ऑफ द मॅच. पण ह्या गाड्याचा जरा एकच बॉल आला, वेगळाच परफॉर्मन्स केला आहे आणि खुश तर दिसत आहेत. समा, तू खुश आहे का नाही? नक्की खाऊन पिऊन सुखी. खाऊन पिऊन सुखी आहेत आमचे समर्थक. भले दुसऱ्या टीमचा प्लेअर होता पण खाऊन पिऊन सुखी आहे. तर अशा प्रकारे पनवेल प्रीमियर लीग सीझन किती होता? चौथा 4th होता आणि चांगला गेला माझ्यासाठी, माझ्या टीमसाठी. 3rd प्राइज आम्हाला भेटला आणि आता चालू डायरेक्ट घरी. कंटिन्यू आमची गाडी चालवून आम्हाला सहकार्य केलं, पण त्या मोबदल्यात 1.5-2 किलोचा जेवण गाडीने 2 टाइमात केलाय. तर अशा प्रकारे आता आम्ही चाललोय घरी. आणि जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि गाडी अशीच व्हायब्रेट होते आमची, रस्त्यात स्पीड ब्रेकरच एवढे. चलो बाय बाय, गुड नाईट. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.